नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्रूट कस्टर्ड। त्यासाठी लागणारे साहित्य आता मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। तर सर्वात आधी आपल्याला एका टोपामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर थोड्या वेळाने हे दूध आपल्याला हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर आपल्याला 3 चमचे कस्टर्ड पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। कस्टर्ड पावडर मिक्स करत असताना त्याचे गठळे राहू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे कस्टर्ड पावडर दुधामध्ये आपली व्यवस्थितरित्या इथे मिक्स झालेली आहे। आता तोपर्यंत आपल्या दुधाला देखील इथे उकळी येऊन गेलेली आहे। आता आपण हळूहळू करून हे मिश्रण या दुधामध्ये ऍड करून घेणार आहोत। आता पुन्हा आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर देखील ऍड करून घ्यायची आहे। पुन्हा आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे। आता हे तयार झालेलं मिश्रण आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून थंड करून घेणार आहोत। हे मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्रूट्स ऍड करून घ्यायचे आहेत। तर सर्वप्रथम यामध्ये मी सफरचंदाचे तुकडे, चिक्कूचे तुकडे, पेरूचे तुकडे, त्यानंतर संत्र्याचे तुकडे आणि डाळिंब देखील ऍड करून घेणार आहे। आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत, जसं की काजू, बदाम, पिस्ता, मनुके, अक्रोड हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये ऍड करून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता या एकजीव झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प देखील घालून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपलं फ्रूट कस्टर्ड इथे रेडी झालेलं आहे। तर तुम्हाला आमची फ्रूट कस्टर्डची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।